राधे राधे सगळ्यांना. आणि बघा तर मग आज मी होम टूर करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या घराची. तर बघा तर मग तुळजापूरच्या देवीचं ताट आहे आमच्या घरी. आई काळूबाईचा फोटो आहे, स्वामींचा फोटो आहे. म्हटलं पहिल्यांदा देवाला प्रणाम करूयात आणि मग नंतर व्हिडिओ चालू करूयात. कारण कसं घराची सुरुवात ही देवापासून झालेली केव्हाही चांगली. आणि बाहेर बघा, हे बघा दारात आमच्या तुळस आहे आणि हे आहे देवघर. ह्याच घरामध्ये आमचं देवघर वगैरे आहे आणि जे काय रफ सामान आहे ते तिथं असतं. आणि ही आहे जातं, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातचं हे जातं आहे. पहिल्या काळात हे जातं वापरलं जायचं. ते जातं आम्ही असंच बाहेर ठेवलेलं आहे. आणि इथं आहे किचन. तर इकडं किचन, त्याच्या बाजूला हे देवघर मी आत्ता तुम्हाला दाखवलं आणि परत देवघरचा फुल व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवते. हे देवघर आणि नंतर त्याच्याबरोबर शेजारीच म्हणजे असे मध्ये खोट आहे आणि त्याच्या शेजारी म्हणजे बरोबर कमान आहे आणि त्याच्यातून इकडच्या शेजारी साईडला ही आहे आमचा बेडरूम. तर म्हणजे रूम काही जास्त मोठ्या मोठ्या नाही आहेत. आणि हे आहे साईडला गोटा, म्हणजे किचनच्या डाव्या बाजूला गोटा आहे, इथं किचन आहे, तिथं देवघर आहे आणि पलीकडे साईडला बेडरूम. तर हे बघा माझी गाडी दारातच लावलेली असती आणि आमचा जियान मध्ये 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 चालू असतो. तर जियान पण खेळत होता आणि ही गाडी. आणि हे बघा मस्त असं घर दाखवते मी तुम्हाला. आणि इथं शेजारी गोटान म्हटलं आता सगळं दाखवलंय बाहेरनं, आता पहिल्यांदा आतमधनं दाखवूयात. हे तर बघा तर मग किचन. आणि कसं आहे ना, माझं काही किचन एवढा हायफाय नाही आहे, पण आहे, मला आवडतो, बऱ्यापैकी आहे. आणि आमच्या गावाकडे हे असंच असतं बरं का, म्हणजे जास्त काय हायफाय वगैरे नाही, पण मी खूप खुश आहे माझ्या हे जसं घर आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा माझा होममेड बेसिंग, माझं म्हणजे इथं काही बेसिंग वगैरे नाही आहे, म्हणून मी अशी पाण्याची बाटली भरून ठेवते आणि खाली टप असतो, म्हणजे जे काय भांडी आपण धुवून वगैरे घेतो ते मी त्याच्यातच धुते. आणि नंतर हे बघा असं साईडला सगळं काय आहे ते दाखवलं. आणि नंतर मी परत आले देवघरामध्ये, म्हणजे किचन पूर्ण काय दाखवलं आणि नंतर देवघर. हे बघा देवघरात जे काही भांडी वगैरे रफ असतात, जे काही जास्त प्रमाणात लागत नाहीत, ते इथं या देवघरामध्ये असतात. आणि म्हणजे जे काही गणपती गौराई त्यांचं जे सामान आहे ते ह्या कपाटामध्ये असतं. आणि हे सगळं असं देवघरामध्ये साईडला सगळे असे देवाचे फोटो लावलेत. हे आमच्या आजी, म्हणजे आमचे पाटील आहेत त्यांच्या आजीबाई आहेत, ह्या एक्सपायर झालेत पण त्यांचा फोटो लावलेला आहे. आणि ही जी कमान आहे पलीकडच्या साईडला बेडरूम आहे, पण एक अलग रूम करायची म्हणून आम्ही तिथं कपाट लावलेलं आहे. तर हे बघा मी आले बेडरूममध्ये. आता आता तुम्हाला बेडरूमचं दाखवते. इथं म्हणजे दारातून एंट्री करताच दिवाण आहे समोर. आणि हे जी कपाट आहे ते पलीकडची कमान झाकून गेली आहे ती ह्या कपाटाने. आणि वरती जे हे टप आहेत त्याच्यामध्ये मी पापड, कुरडई, जे काय आपलं उन्हाळी सामान असतं ते करून ठेवलेलं असतं, तर ते टपामध्ये असतं. कारण किचन छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये काही एवढी जागा नाही आहे, त्यामुळे मी ते काय आहे ना ते सगळं इथं बेडरूममध्ये ठेवते. तर ही बघा शर्लिनचा स्टडी टेबल आहे, इथं दिवाण. आणि म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पाटील महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत, त्यामुळं महाराजांचा फोटो पहिला आम्हाला घरात पाहिजे. आणि ही बघा शर्लेने माझ्या बड्डेला मला गिफ्ट केलेलं म्हणजे आमच्या चौघांचा फोटो. तर म्हणजे तिने हाताने ड्रॉइंग काढली होती आणि माझ्या आणि पाटलांचा लग्नातला फोटो होता. आणि ही म्हणजे शर्लिन 2.5-3 वर्षाची होती साधारण, तेव्हाचा शर्लिनचा आम्ही फोटोशूट केलेलं, त्याची पण एक फ्रेम करून आम्ही घरात लावलेली आहे. आणि अशा तऱ्हेने माझा छोटासा आणि सुंदर मला आवडेल असा माझा बेडरूम. आणि बेडरूममधनं बाहेर पडलंच की तर इकडं आहे म्हणजे जे काय पलीकडचं आपलं शेत आहे ते. आणि इथं म्हणजे साईडला समोरच इथं नळ वगैरे आहेत आणि तिथं मी ठेवते माझी वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीन माझी सॅमसंगचीच आहे. आणि तुम्ही म्हणता बाबा वॉशिंग मशीन कशाला दाखवते, पण आहे तिथं म्हणून म्हटलं दाखवूयात तुम्हाला. आणि वॉशिंग मशीनला जे काही पाणी लागतं ते तिथंच नळाचं पाईप वगैरे लावलेला असतो. आणि बेडरूमच्या इकडच्याच बाजूला उजव्या बाजूला इथं बाथरूम आहे. आणि हे बघा इथं म्हणजे ही खुर्ची वगैरे पप्पांना लागतं, कम्मडचं बाथरूम नाही आहे आमचं, साधंच बाथरूम आहे, त्याच्यामुळे आम्ही खुर्ची यूज करतो पप्पांसाठी. आणि साधं बाथरूम असल्यामुळं ती खुर्ची वापरली जाते. आणि हे बघा इथं आहे, तिकडं बाथरूम आहे टॉयलेट आणि इकडं आहे आंघोळीचं बाथरूम. तर मग आंघोळीचं बाथरूम आहे तसं. आणि जास्त करून आम्ही म्हणजे गिझर वापरतो आणि मग गिझर पण आहे बसवलेला. आणि कसं आहे ना शॉवर वगैरे सगळं जिथली तिथं आहे बघा. हे आहे आमचं बाथरूम. तर म्हटलं आता बाथरूम पण दाखवूयात. आणि बाथरूममधनं बाहेर असं म्हणजे छोटीशी अशी बोळ आहे बेडरूमच्या अलीकडच्या साईडला उजव्या बाजूला असं. आणि मग इथून बाथरूममधनं बाहेर पडलंच तर हे बघा इथं मी कोपऱ्यावर जाऊन तुम्हाला सगळं काय म्हणजे असं पूर्ण एका साईडला येऊन दाखवते तुम्हाला. हे बघा असं पूर्ण अशी एक असं एकदम आईसारखंच आहे, म्हणजे असं सलग रूम आहेत आमच्या. इथं बाथरूम
आणि परत इथं बेडरूम आमची, पलीकडे देवघर, त्याच्या पलीकडे किचन. आणि हे बघा इकडच्या साईडला जे काय आमचं गाईचं शेण वगैरे असतं ते आम्ही इथं टाकतो. आणि ही आपल्या शेळ्या म्हणजे गोठ्यामध्ये असतात आणि नंतर दुपारच्या इकडे शेतामध्ये असतात आंब्याच्या झाडाखाली. तर सगळ्या शेळ्या अशा बांधलेल्या आहेत बघा. आणि त्याच्या पलीकडे जे दिसतंय हिरवं हिरवं, आता तुम्हाला माहिती आहे मी तिथं काय लावलंय काय नाही, तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आणि मी शेळ्या कुठं बांधते तिथून माझं घर किती लांब आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि हे बघा शेळ्या बांधल्या त्याच्या साईडलाच, हे पण आपलं शेत आहे. आणि ह्या शेतामध्ये मी दशरथ घास लावलाय, 2 सऱ्यांमध्ये काडी गवत लावले, 5 सऱ्यांमध्ये दशरथ घास आहे आणि 6 सऱ्यांमध्ये शुगर ग्रेसचा घास आहे. तर हे बघा तिकडं गाय बांधलेली आहे, पूर्ण सलग असा 1 ते 1.5 एकरचा आपला पट्टा आहे रानाचा. आणि म्हणजे शेळ्या दिवसभर तिकडं असतात आणि संध्याकाळच्या शेळ्या ते असतात. तर हा गोठा आहे शेळ्यांचा, किचनच्या डाव्या बाजूला शेळ्यांचा गोठा आहे. तर इथं रात्रीच्या शेळ्या असतात. आणि कसं आहे ना, ह्या म्हणजे गोठ्यामध्ये जे काय आपल्या शेतातला निघालेला लसूण, म्हणजे शेत असल्यामुळे आम्ही शेतात लसूण वगैरे लावतो, मग असं कांदा लसूण जे काय आहे ते आम्ही इथं ठेवतो. आणि हे बघा लसूण असा अडकवला जातो जेणेकरून तो लसूण वर्षभर पुरवणी येतो आणि वापरला जातो. तर असं म्हणजे गोठ्याच्या साईडने जर दाखवायचं म्हणलं तर हे असं दिसतंय. आणि मग दारात माझी गाडी. तर बघा तर मग आणि जियान मध्ये मध्ये करतोय. तर बघा म्हणजे इकडच्या बाजूने सरळ म्हणजे आपण जिथून एंट्री मारतो घराकडे तिकडून हे असं थोडंसं दिसतंय घराचं म्हणजे लुक. आणि हा किचन म्हणजे मी तुम्हाला परत एकदा दाखवते. आणि नंतर हे बघा गोठ्याच्या बरोबर समोरासमोर उभं राहून आणि कसं वाटतंय कसं नाही हे मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा इथं आहे म्हणजे गोठ्याच्या डाव्या बाजूला हे काय आपले आंब्याची झाडं आहेत. आणि सीझनमध्ये एवढं छोटं झाड आहे ना, सीझनमध्ये याला एवढे आंबे आले होते, फर्स्ट टाइम याला आंबे आले होते, भरपूर असे आंबे आले होते. आणि म्हणजे तिथंच मी काही छोटे छोटे आपले आहे शेत आणि पाणी वगैरे आम्हाला भरपूर असतं, त्यामुळं मला अशी खूप आवड आहे की शेतामध्ये काहीतरी लावायचं. तर बघा मी वांग्याची रोपं लावली होती आणि एवढी छान त्याला वांगी आली होती ना बघा. तर मग म्हणजे किती वांगी आलेत आणि एकाच जाग्यावरती अशी 4 वांगी आली होती बघा. म्हणजे ही असं म्हणजे गावाकडे राहण्याचा हा खूप मोठा फायदा आहे बरं का. जे काय आहे ते प्युअर ऑर्गॅनिक, कोणतंही त्याच्यावरती रासायनिक औषधं नसतानीच असं जे काय आहे भाजीपाला हे आपल्याला खायला भेटतो. तर मग असंच मला आवडतं घरी काय 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 लावायला. तर मग मी शेतामध्ये असं लावत असते. तर बघा वांग्याच्या झाडाला एवढे वांगे लागलेले, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की फुलं लागलेली हे लागलेली, म्हणलं आज लॉंग व्हिडिओमध्ये दाखवावंच किती वांगे लागलेत. आणि एकदम असे काळी मस्त वांगे लागले होते. आता मी संध्याकाळी वांग्याचाच बेत करणार आहे बघा. अशी मस्त अशी वांग्याची झाडं होती आणि त्याला फुलं पण भरपूर आलेली होती बरं का. म्हणजे एवढी वांगी आलेत ना तरी पण त्याला भरपूर फुलं आल्यात अजून पण, म्हणजे त्याला वांगी येऊ शकतात ह्या नियोजनाने. तर बघा तर मग म्हणजे अशी 3च वांग्याची झाडं आहेत. आणि परत तुम्ही म्हणता तेच 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 काय दाखवते, पण नाही, त्याला 3च झाडं आहेत ते म्हणलं दाखवत तुम्हाला. आणि हिथं आहे नारळाचं झाड, जे काय असे आपले सलग 2 आहेत नारळाचे. आणि शर्लिनचा स्टडी टेबल जो आहे तो रफ खराब झालेला होता तो तिथे टाकलेला. आणि हे जे 2 दिसतंय तर ह्याला बोलतात कलंगी. म्हणजे पहिल्या काळात आहे ना ह्याच्यामध्ये धान्य वगैरे भरून ठेवलं जायचं, ते आहे कलंगी. आता आम्ही त्याच्यामध्ये जास्त काही भरून ठेवत नाही त्यामुळे ते एका साईडला ठेवलेलं आहे. आणि तिथंच मग माझं झाडं वगैरे आहेत छोटी छोटी. आणि ह्या बघा शेळ्यांकडे आले मी, म्हणजे शेळ्या दाखवत म्हणलं तुम्हाला, ज्या काही दिवसभर हिथं असतात झाडाखाली आणि संध्याकाळी गोठ्यामध्ये असतात. तर म्हणलं एकदा आहे ना इकडच्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला येऊन असं सर्व काय आपला परिसर दाखवायचं. चला तर मग